सत्य असेल तेच दिसेल। महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज 3 महिने पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज आणखी काही सनसनाटी माहिती समोर आणली आहे। 28 जानेवारी रोजी झालेल्या अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूपूर्वी बंधू अशोक खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्यानं अजित पवार यांच्या घराबाहेर आणि शेतात पूजा केली होती असा दावा रोहित पवार यांनी केलाय। या संदर्भात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की या प्रकरणात खरातचा जो अँगल आहे तो सीआयडीनं हाती घेतला नव्हता, तो हाती घ्यावा अशी मागणी करण्यासाठी इथं आलोय। अजितदादांच्या काठेवाडीत असलेल्या घराजवळील शेतात एक विहीर आहे। या विहिरीजवळ असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या झाडाला 28 तारखेपूर्वी एक बकरी मारून आणि पूजा करून टांगून ठेवण्यात आली होती। आता तिथं फक्त बकरीची हाडं आणि काही मांस शिल्लक आहे। बारामतीतील एक छोटा नेता होता खरातच्या संपर्कात। रोहित पवार यांनी पुढे सांगितले की आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार बारामतीमधील एक छोटा नेता आहे तो खरातच्या सातत्यानं संपर्कात होता। तसेच अजितदादाच्या पक्षातील जे नेते खरातच्या संपर्कात होते त्या लोकांसोबत या छोट्या नेत्याचे आर्थिक संबंध आहेत। काटेवाडी येथील घरात काम करणाऱ्या कामगारांचे पगार देण्यामध्ये या नेत्याचा सहभाग आहे असं आम्हाला कळलंय। तसेच अजितदादांच्या काटेवाडीमधील घराची आणि सहयोगिता असलेल्या घराची पूजा ही या छोट्या नेत्याच्या माध्यमातून करण्यात आली असं आम्हाला कळलंय। दरम्यान आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही बोंडूगिरीवर विश्वास ठेवत नाही। मात्र या मागचा हेतू काय होता, तसेच दादांच्या काठेवाडी येथील घर आणि सहयोगमधील घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराबाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खरातच्या खात्यामध्ये 27, 28 आणि 29 जानेवारी रोजी उलाढाल का वाढली असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। पुढच्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबावर फार मोठा अपघात होईल असं खरातनं स्पष्ट केलं होतं। भाकीतच एक शेतकरी अशोक खरात याला 26 की 27 जानेवारी रोजी भेटला होता। तसेच पवार कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी त्यानं पवार कुटुंबातील सारं काही नीट होईल का असं अशोक खरातला विचारलं तेव्हा पुढच्या काही दिवसांमध्ये पवार कुटुंबावर फार मोठा आघात होईल किंवा अडचण निर्माण होईल असं अशोक खरातनं त्या शेतकऱ्याला सांगितल्याचं आम्हाला कळलंय। आता त्या सर्वांमध्ये सीआयडीनं चौकशी करावी अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की खराताचा जो अँगल आहे तो अजूनपर्यंत सीआयडीने हाती घेतला नव्हता, त्यामुळे तोही हाती घ्यावा अशी विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। आता याच्यामध्ये एक फोटो तुम्हाला दाखवतो। हा आहे अजितदादांचं काठेवाडीचं घर, ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे। त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती। आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे। आम्हाला जी माहिती कळालेली आहे आणि त्याबद्दलचं आम्ही नमूद केलेलं आहे, बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत। काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय। आणि ह्या सगळ्या पूजा एक काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय। आम्ही काळ्या जादूवर विश्वास ठेवत नाही, आम्ही बोंडूगिरीवर विश्वास ठेवत नाही, पण या मागचा हेतू काय होता? दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते। हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन सीआयडीने करावं असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे। इथं मोकळी खुर्ची जी होती त्याला आम्ही विनंती केलेली आहे, पण आमचं डॉक्युमेंट इन्व्हर्ट झालेलं 140 कलमाच्या अंतर्गत माझं जे काही स्टेटमेंट आहे आणि मग मी सहज
subscribe now and press the bell icon. Never miss an update.